वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत 3D मॅपिंग मल्टीमीडिया शोच्या विकास कामाचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, आमदार शेखर निकम उपस्थित होते। कोकणातील भारतरत्न मिळालेल्या हस्तींचं तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित असलेल्या 3D मल्टीमीडिया शो दाखवला गेला। या संपूर्ण कार्यक्रमाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरभरून कौतुक केलं। दिवा पॅलेस परिसरातल्या या सुंदर प्रकाश योजनेमुळे रत्नागिरीचं नाव आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकू दे आणि आपल्या कोकणच्या पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळू दे, अशा प्रकारच्या शुभेच्छा मी महाराष्ट्र सरकारच्या वतीने देतो। असंच कायमस्वरूपी दादांच्या बाजूला बसून या मतदारसंघामध्ये निधी आणण्याचा प्रयत्न केला। निधीला कुठेही आकडता हात न घेता दादांनी मला मतदारसंघासाठी संघासाठी पैसे दिले आणि ज्यावेळी दादांसोबत नव्हतो त्यावेळी देखील तटकरे साहेब दादांचं माझ्यावरचं प्रेम हे कमी झालेलं नाही। त्या आजच्या दौऱ्यानं पुन्हा एकदा महाराष्ट्रात बघितलं आहे, त्याबद्दल दादांचे मी मनपूर्वक धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो। आणि भविष्यामध्ये देखील दादा तुम्ही उपमुख्यमंत्री आहात तसे अर्थमंत्री देखील आहात। कदाचित रत्नागिरी तालुक्यामध्ये अनेक विकासाचा निधी आला असेल, परंतु रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीने अनेक पर्यटन स्थळं आम्हाला विकसित करायचे आहेत। त्याचा उल्लेख मगाशी आपण शिवसृष्टीच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने केला की ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे। माझी विनंती आहे की त्या देखील स्मारकासाठी आपण फार मोठा निधी या ठिकाणी जाहीर करावा, एवढीच विनंती करतो आणि माझं मनोगत संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।